मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे डायमंडच्या गोठ्यावरती, ज्या डायमंडने आतापर्यंत 70 ते 75 गुलाल केले अशा डायमंडच्या गोठ्यावर आहे. डायमंडची मुलाखत आपण अगोदर पण घेतली, पण एक चर्चेतला नंदी, शंकरपटात चांगला पळ असलेला, की ज्याची बरोबरी कोणी करणार नाही. आणि नुकतंच आपल्याला माहिती आहे, शंकर जो अंकुश चव्हाण आहे त्यांचा, प्रल्हाद चव्हाण यांचा जो शंकर आहे, तो शंकर आत्ताच नुकताच एक 15 दिवसापूर्वी लंपीच्या आजाराने त्याचं निधन झालं. तो शंकर आणि हा डायमंड ही जोड शंकरपटात एक नावाजलेली जोड आहे. आणि आता सध्याच्या घडीला या जोडीचा रेकॉर्ड कोणी मोडणार नाही अशी जोड होती. पण कुठेतरी शंकरचं निधन झालं आणि डायमंडकडं दुर्लक्ष व्हायला लागलं. आपल्यासोबत युनुस टेलर आहे, डायमंडचे मालक. पूर्वी याच्या अगोदर पण आपल्या चॅनलवरती मुलाखत झाली. युनुस भैया, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, डायमंड इतका मोठा हत्यार तुमच्या दावणीला आहे. डायमंडसोबत अजून बघितले एक आदत आहे, अजून पलीकडे एक गुरु आहे, स्मार्ट राणा. काय सांगाल, डायमंडला तुम्ही बाहेर का काढत नाही, म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यात का नेत नाही खेळायला? सध्याला आता शंकरपटाचा खेळ चालू होता, त्याच्यामुळं आपण इच्छा होती का बाबा आपण शंकरपट चांगला नंबर करतो, त्याच्यामुळं आपण बाहेर काढला नाही त्याला. कुठं भीती वाटते का तुम्हाला, की शंकरपटातला पळणारा बैल हा जर आपण 3 फेऱ्यात नेला तर त्या ठिकाणी कमी पळ लागल त्याला? नाही, फक्त बैलाला बैल पुरायला पाहिजे. आपली ती इच्छा आहे का बाबा बैलाला बैल पुरला पाहिजे. तो आंबारडा फोडतोय, तो पण तुम्हाला संकेत देतोय का बाबा न्या मला बाहेर? त्याचं तर ते तर म्हणतोय का बाबा मला न्या. तो तर मैदानाचा, त्याला वाटत मैदान सलग बी पाहिजे मला, असं काही त्याला हे वाटत नाही. तो बी इच्छा आहे त्याची का बाहेर पळावं म्हणून. तुमचं नाव सांगा ना पूर्ण. माझं नाव युनुस टेलर. युनुस. आणि पत्ता इथला? पळशी शहर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. याच्या अगोदर पण आपण डायमंडची मुलाखत घेतली होती, त्यावेळेस किती गुलाल झालेले होते? त्यावेळेस आपण सलग 52 नंबर केले त्यावेळेस. बरं, आतापर्यंत आता सगळे मिळून किती गुलाल झाले? 70-75 गुलाल झाले त्याचे आता लोक सध्याला. हेच 70-75 गुलाल, याच्यातले अर्धे गुलाल जरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 फेऱ्याच्या मैदानात झाले असते तर डायमंडचा एक वेगळा रेकॉर्ड राहिला असता, वेगळा इतिहास राहिला असता. बरोबर. आता ज्याचे त्याचे ही राहते का बाबा, समजा आपल्याला 3 फेरे किंवा शंकरपट बिनजोड असो, असं ज्याच्या त्याच्या क्षेत्राची ही गोष्ट राहते. तर आपल्याला त्याचं हे छंद आहे, म्हणजे शंकरपटाचं. छंद म्हणून फक्त शंकरपटात पळवता तुम्ही, की आर्थिक गोष्टी बघून तुम्ही त्या भागात खेळायला नेत नाही डायमंडला? नाही, आर्थिक गोष्ट काही नाही, पण एक छंद. कारण की जाण्या येण्याला खर्च जर बघितला आपण तर 15 ते 20 हजार रुपये जाऊन येऊन खर्च होतो. बरोबर. आणि गाडी जर घरची नसली तर तो खर्च अजून वाढवा होतो. हो. मग त्या आर्थिक गोष्टीचा भुर्दंड बसू नये म्हणून तुम्ही डायमंडला त्या भागात काढत नाही का? नाही, असं काही गोष्ट नाही, पण एक मेन आपल्या बैलाला बैल लागायला पाहिजे तसा. म्हणजे शंकरपटात जो बैल सलग नंबर करणारा, म्हणजे 200 गाड्या असो, 300 गाड्या असो, 400 गाड्या असो, त्याच्यात तो नंबर करणारा बैल आहे तो. तिकडं जाऊन आपल्याला काही हे नाही व्हायला पाहिजे का, त्याची बी अपमान नाही व्हायला पाहिजे. असा बैल त्याला लागला तर आम्ही बी एक आम्हाला वाटतं का बाबा चांगला बैल लागायला पाहिजे आम्हाला तिकडं. एकही मैदान झालं नाही 3 फेऱ्याचं आजपर्यंत? नाही, 1-2 मैदान केले आम्ही तिकडं, पण आमच्या इकडंच केले, नगर भागात केले. काय निकाल काय राहिला त्या ठिकाणी? आमचा सोबतचा बैल समोरचा पळाला नव्हता दुसऱ्या फेऱ्याला. गट कार्डात सेमीला गाडी हे खाल्ली होती. आता डायमंडकडे येऊ आपण. डायमंड कधीपासून तुमच्याकडे, तुमची खरेदी होती? हो, खरेदी केली ती आपण. बारीक वासरू होता तेव्हा खरेदी केली. कोणाकडची खरेदी? ऋषी सोलार. बर, कुठल्या जातीत मोडतो हा? थोडा धनगरी किल्लार समजा कोशात येतो. धनगरी किल्लारमध्ये? हा, कोशात येतो. मग धनगरी किल्लार हे टिकून पळता असं? टिकून पळतात. तर याचा जो टिकून पळण्याचा जो पळ आहे, हो, आणि तो कुठेतरी त्याला कामं येतो.
आता त्याचे सलग समजा आपल्याला 1.5 वर्ष झालं, समजा 6 महिन्याचं वासरू होतं समजा आपण घेतलं, तेव्हा तो बारका होता, आम्ही फेरा टाकला त्यापासूनच वासरू पळतो. किती महिन्याचा असताना फेरा घेतला तुम्ही? 10-1 महिन्याचं वासरू असेल तेव्हा घेतला होता फेरा. तेव्हाच फेरा घेतला? हो, घेताच फेरा घेतला होता 15 दिवसाला. आपल्या शंकरपटामध्ये सेकंद आणि मिली असते. हो. तर एक शेवट कुठपर्यंत, म्हणजे खाली कुठल्या सेकंदापर्यंत त्याचा पळ गेला, त्याचा तो जो आकडा आहे, समजा काही 5 सेकंद काही मिली पळता, तर त्याचा तो किती राहिला आकडा आतापर्यंतचा सगळ्यात कमी? सगळ्यात कमी तेच 5 सेकंद 33 पॉईंट आहे. 5 सेकंद 33 मिली. 5 सेकंद 33 पॉईंट. याच्या डायमंडच्या गळ्यात कुठले कुठले नंदी पळाले आजपर्यंत? नामांकित नंदी सांगा. नामांकित नंदी भरपूर पळाले. आपला सिल्लोडचा सुंदर पळाला. त्याच्या बाद मध्ये नामांकित देवाबाई पळाला. अजूक इकडं आमच्या याचा सोन्या म्हणून बैल पळाला बाजूचा आमच्या एक. हो. आता जे हिंद केसरी होईल ना देवाबाई, डायमंड आणि देवाबाई सोबत पळेल. मग आता तुम्हाला असं वाटत नाही का, ज्यावेळेस देवा पळाला, देवा हिंद केसरी राहिला आणि एक आदत आहे, आदत असून देखील समजा त्याची रक्कम ही जवळपास आपण बघितलं 30,11,000 रुपयाला त्याची विक्री झाली, तुम्हाला वाटत नाही का डायमंडची रक्कम आली पाहिजे कुठेतरी, तुमच्याही बैलाची विक्री खरेदी चांगली झाली पाहिजे? नाही, अजून आपण विचार केलाच नाही तो विक्री करायचा. आता किती दाते सध्या? सध्याला आता दुसरा आहे. दुसरा आहे. हो. अजून भरपूर कालावधी जायचा. हो, अजून तर त्याची व्हायची नाही. बऱ्याच वर्षानंतर शंकरपटामध्ये असा नंदी लागला की ज्याने सलग इतके गुलाल घेतले आणि इतके नंबर केले. हो. साधारण 70 ते 75 गुलाल म्हणतात. हो. आता याच्यात तर बक्षीस आपण बघितलं शंकरपटात तर 21,000 31,000 याच्यावरती बक्षीस राहत नाही. 41 गाडी घेतली त्याने. गाडी 2 गाड्या झाल्या. बिंदोरच्या गाड्या नाही ना, 2 व्हीलर बक्षीस आलं त्याला. 40 41 असे भरपूर बक्षीस आले त्याला. तुम्हाला काय वाटतं की 3 फेऱ्यात पळायला पाहिजे का डायमंड? पळा वाटतो, पण आपल्याला बैल बी लागला तर आपण बी पळू ना. बरं, काय वाटतं 3 फेऱ्याच्या मैदानात डायमंड पळायला पाहिजे का? सध्याला आता 3 फेऱ्यात मैदानाला लावलं बैल, म्हणजे मैदान लागला. 17 तारखेला मैदान आहे, त्या मैदानासाठी तयारी चालू आहे आमची. विरकरवाडीचं मैदान होतं 17 तारखेला. हो. आणि मानाचं मैदान आहे हिंद केसरी. हो, हिंद केसरी मैदान आहे, त्याच्यासाठी आमची चालू आहे. म्हणजे डायमंड पहिल्यांदाच तिकडे जाणार. हो. काय वाटतं बरं, पळमध्ये त्या ठिकाणी तो टिकल का? कारण की तुम्ही आज बघताय नामांकित नंदी आणि ज्या नंदींना घोड्याच्याही पुढं त्याची गती त्या बैलांची, असे बैल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी डायमंडचा कुठेतरी तुम्हाला विश्वास आहे का? त्याच्यावर तर आम्हाला आत्मविश्वास एवढा आहे का ते काही बी करू शकतो. त्याला काही बी करू शकतो, तर असा आम्हाला आत्मविश्वास आहे. बैल बी पळतो म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे. काय होतं युनुस भाई की ज्यावेळेस आपला नंदी पळतो तर तो शंकरपटात असो, बिंजोडला असो की 3 फेऱ्याला असो, मग याच्यामध्ये 3 फेऱ्यामध्ये पळाल्याच्या नंतर चर्चेत जास्त येतो. शंकरपटला बैल चर्चेत येत नाही, शंकरपटात तो चर्चेत येत नाही. पण तरी देखील काही लोकांनी बघितलं असेल त्याला शंकरपटात पळताना, तर त्याला कोणी मागितलं नाही का तुम्हाला रकमेने? भरपूर लोकांनी मागितलं. भरपूर लोकांनी मागितलं आपल्याला. 11, 11.5, 12 लाखाला बी मागितला, 9 लाखाला मागितला काही लोकांनी. पण आपण विकायचं नावच नाही घेतलं कधी. काय कारण? नाही, विकायचं नाही, म्हणजे आपल्याला नंदी चांगला पळतो म्हणून आपण विकायचं नाव नाही घेतलं. डायमंडच्या अगोदर तुमच्याकडे नंदी होता कुठला? भरपूर नंदी होते ना. माझ्या खरेदी विक्री पण करता का? हो हो. आजपर्यंत कुठला नंदी तुमचा जास्तीत जास्त विक्रमी खरेदी म्हणजे विक्रमी विक्री झाली?
विक्रमी लहान वासरच आदात वासरं असेच समजा 1-2 वर्षातच वासरू हे करतो, विकून टाकतो लवकरच. अच्छा. हा, मोठे वासरं फक्त माझा एक लक्ष म्हणून वासरू दिला मी. डायमंडची खरेदी किती रुपयाने केली तुम्ही? तो 45,000 रुपयाचा होता. बरं, 45,000 रुपयाचा. तर आज तुम्हाला म्हणजे त्या 45चे डबल गुलाल देऊन गेला. 45चे डबल गुलाल करून गेला तो. 17 तारखेचं जे मैदान होतं हिंदकेसरी मानाचं मैदान, आता हे कसं नियोजन केलं तुम्ही? कोणी नियोजन केलं? आमचे मित्र आहे प्रोज्वल विटनोर, ते आणि आमचे असद भैया. बरं, असद भैयाचा काय परिचय? असद भैया आमचे मित्र आहे, डायमंडचे समजा सुट्टी मेकर, उजूक समजा नियोजन हे टोटल त्यांच्याकडे राहतं. त्याचा सुट्टी मेकरला तिकडं खूप मानपान आहे. नाही, असद भैया आमचे पुरे समजा असद भैयाच्या हातावरच पुरं त्याचं. डायमंड एक खरंच हिरा आहे आणि डायमंडची उपमा त्याला तुम्ही त्या बाईला दिलेली, नंदीला दिलेली. तो खरंच तुमचं नाव करतोय. फक्त 3 फेऱ्याच्या मैदानात त्याला काढा, कारण की त्याचा पळ संबंध महाराष्ट्राला बघू द्या. आज मराठवाडा बघतोय, पण त्याला संबंध महाराष्ट्राला बघू द्या की खरंच त्याच्यात पळण्याचे गट्स आहे का. चालेल, आता हे 17 तारखेला कळेल काय करतोय तो, काय करतो, त्याच्या नावासाठी पळतोय का माझ्या नावासाठी पळतोय. वेगळं पण काय बरं डायमंडमध्ये बाकीच्या बैलांच्या प्रती? कुठल्या खांदी पळतो? दोन्ही साईड पळतो, पण डावी पक्की आहे त्याची. डावी पक्की. हो. बरं, पब्लिकने कसा? पब्लिकना फुल पब्लिक. कसा स्वभावाला कसा आहे? रागीट आहे की माणसाळलेला आहे? नाही, शांत आहे, शांत स्वभावाचा. मैदानात जाताना ज्यावेळेस तुम्ही पटावर घेऊन जाता त्यावेळेस कसा स्वभाव त्याचा? अग्रेसिव्ह असतो म्हणजे पळण्याच्याच तयारीत असतो की शांत चालतो? शांत स्वभाव चालतो तो, असं हे नाही. पण त्याला आता लोक तो समजा मैदानाला गेला का बैल शेवटी त्याला असं वाटतं का बाबा आपण पळायला पाहिजे त्याचं, म्हणजे कधी पळून मोकळा होऊन जातो. हो. गाडी ज्या वेळेस पळती तर कशा पद्धतीने म्हणजे स्पीड असते त्याची? बुडातूनच स्पीड घेतो की मध्यम भागी का तोंडावरती निकाल रेषेवर? त्याला त्याचं स्वतः कळत नाही. आम्ही आता लोक भरपूर बैल माझ्याकडं कमीत कमी 27-28 वर्ष झाले. मी बैल लय दिवसांनी पळतो, पण डायमंड सारखा बैल पळताना मला आता लोक मी नाही बघितला. डायमंड त्याची गती समजा 50 फुटातून ती गती काय लावेल त्याला कळत नाही. मी नाही बघितला असा बैल. मी भरपूर नंदी, सेकंडचे नंदी बघितले, 3 फेऱ्याची नंदी बघितले, पण डायमंड सारखी गती नाही बघितली त्यांची. गाडी फॉल होण्याचे चान्सेस किती असतात आतापर्यंत? आता लोक त्यांनी खुटाला सुद्धा शिवेल नाही आता लोक. बरं, आता लोक टच बी नाही होईल. आता लोक त्याची एक पावती सुद्धा शंकरपटामध्ये एक पावती सुद्धा त्याची वाया नाही. शहाणा बैल बा. आता लोक आम्ही एक पावतीच्या ऐवजी आम्ही आणलाच नाही बैल, एक फेऱ्यावर बैल आणला नाही आम्ही. इतका शहाणा. आता लोक त्यांनी लॉबी टच नाही केली. काय असतं, कुठलाही बैल पळतो तर त्याच्या मागच त्याची शरीरयष्टी असेल किंवा त्याची जात असेल, कुठल्या जातीत तो मोडला जातो. जसं तुम्ही ते सांगितलं धनगरी किल्लारमध्ये मोडला जातो, तर त्याच्या शरीराची काय कशी व्यवस्था आहे नेमकं शरीराची? एकदम त्याची तुम्ही बघा, त्याची एकदम नखी बघा, नखी त्याची एकदम गोड्यावानी टाप आहे त्याची. अजूक त्याला ते शरीर बघा, गळवंड बघा, त्याची गळवंड एक गोड्यावानी आहे. तर आपण समजा त्याची पूर्ण शरीर असं आहे एकदम बॉडी बिल्डर असा काही हे नाही, काही एकदम नखी किंवा त्याचं शरीर आगळं वगळा एक दुसराच बैल वेगळा दिसतोय. जसं आपण तर मोठ्या नंदी संघ आपण कम्पेअर नाही करू शकत, पण एक मोठा लक्ष जातीतून मोठा लक्षासारखा दिसतोय तो. आणि मोठा लक्षासारखी त्याची वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण त्याची जात बघा, एक नंबर तसाच दिसणार बैल. शरीर बघा तुम्ही, तोंड बघा त्याचं. त्याला खाद्य काय काय चालू आहे आता सध्या? सध्याला दूध आहे, 15 तीप आहे.
बरं रतीप काय देतं? रतीप आपलं हेच काही बुलट राजा काही असं. दूध किती असतं? दूध त्याला सध्याला 12 लिटर दूध आहे. सकाळ संध्याकाळ 2 टाईम? हा 6 लिटर दूध आहे त्याला. बरं याच्यासाठी तुम्ही गाय पण पाळलेली असेल? हा गाय पण आहे त्याला. बरं तिकडं कोणता नंदी? तो VIP आपलं स्मार्ट राणा. अच्छा म्हणजे सांडू मिस्त्रीच्या घरात VIP राणा आहे तसा तुमच्याकडं? हा त्या VIP राणाचाच भाऊ आहे छोटा. स्मार्ट राणा आहे. त्याचा म्हणजे सक्का भाऊ आहे त्याचा? हो. अच्छा की फक्त दिसण्यावरून तुम्ही त्याचं नाव ठेवलं? हा दिसण्यावरून नाव ठेवलं का? नाही नाही नाही. हां ते तिथलचाच आहे तो, त्या मालकाकडचाच आहे. बरं बरं अजून एक खोंड आपल्याला गोठ्यावर दिसतंय, याचं काय नाव? यो रायफल. बरं हा कधीची खरेदी? हा छोटा होता त्याला 4-5 महिने झाले तवा घेतला होता. याचा कसा आहे पळ बरं? सेम डायमंड. बरं धूर पण एकच तशीच डावीनच पडतो चांगला. तुमची दावण चांगली आहे पण तुम्हाला मार्ग भेटत नाही असं म्हणता येईल. आता तेच म्हणा लागल, मार्ग भेटत नाही. कधी मार्ग भेटला तर मग काही बी माणूस काही बी करू शकतो. हा पण आता मार्ग कधी चालना भेटली. आता आमचे मित्र विष्णूरनाथ त्यांनी केलं नियोजन 17 तारखेला. 17 तारखेचं नियोजन कधी झालं चांगलं, आम्हाला यश आलं त्या याच्या क्षेत्रामध्ये. तर आमच्या पाशी चांगले नंदी 2-3 नंदी चांगले आमचे पळणारे. स्मार्ट राणा बी चांगला पळतो, लंबा पळतो. 1200 फूट पट्टीला बी पळतो लंबा. वासराची गती बी तशीच चांगली आहे. आदात आणि आम्ही बादमध्ये कधी डायमंड पळाला तर स्मार्ट राणाला आणि रायफलला बी आणू ना आदातला. एक आदात एक बैलला. आमची घरची गाडी पळासारखी गाडी आहे आमची बी. नक्कीच एक हिरा तुम्ही जो दावणीला ठेवलेला आहे तो डायमंड हा त्या ठिकाणी 17 तारखेच्या मैदानात आपल्याला काहीतरी कारनामा करताना दिसो, याच शुभेच्छा देतो. धन्यवाद.